Hello, good afternoon friends. Welcome to Pharmacy channel. In this channel we have discussing about the hypertension. So we firstly discuss about the blood pressure. Blood pressure is the pressure of a circulating a blood against the walls of a blood vessels. म्हणजे ब्लड प्रेशर, ब्लडचा जो प्रेशर असतो अगेन्स्ट द म्हणजे अगेन्स्ट द वॉल्स ऑफ अ ब्लड व्हेसल, आपण त्याला ब्लड प्रेशर असं म्हणतो. तर नॉर्मल ब्लड प्रेशर आपला किती असला पाहिजे, नॉर्मल ब्लड प्रेशरची आपली रेंज किती असली पाहिजे, तर ती नॉर्मल ब्लड प्रेशरची रेंज ही 120/80 ही नॉर्मल ब्लड प्रेशरची रेंज आहे. तर 120 हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं आणि 80 हे डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं. तर ब्लड प्रेशर हे आपण कोणत्या युनिटमध्ये मोजतो, आपण ब्लड प्रेशर हे MM/Hg ह्या युनिटमध्ये आपण ब्लड प्रेशर हे आपलं मोजत असतो. तर आपण बघूया की सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय. तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशरचे आपण डेफिनेशन बघू आधी. तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ऑफ अर्टरीज. आपलं जेव्हा ब्लडचं प्रेशर, आपलं जेव्हा ब्लड फ्लो होतं आपल्या बॉडीमध्ये, जेव्हा आपल्या आर्टरीज राहतात त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, त्या आर्टरीजचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा आपण त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. तर आपण ह्यानंतरून आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशर बघणार आहे. तर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर ब्लड प्रेशर ऑफ अ रिलॅक्झेशन ऑफ अ अर्टरी. जेव्हा आपल्या अर्टरीज ह्या रिलॅक्स होतात तेव्हा डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असतं. तर तुम्हाला तर कळालंच असेल आता सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय. तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे द ब्लड प्रेशर ऑफ अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ अर्टरीज. जेव्हा आपल्या अर्टरीज कॉन्ट्रॅक्ट होतात, जेव्हा आपल्या अर्टरीजचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा आपण त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. तसंच डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर जेव्हा आपल्या अर्टरीज ह्या रिलॅक्स होतात, जेव्हा रिलॅक्झेशन होतं आपल्या अर्टरीजचं, त्याला रिलॅक्झेशन होतं त्याला आपण डायस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. तर आपलं ब्लड प्रेशर हे मोजण्यासाठी इन्स्ट्रुमेंट असतं. त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय आहे, तर त्या इन्स्ट्रुमेंट आपण स्पिग्मोमॅनोमीटर आहे. स्पिग्मोमॅनोमीटर हे यूज केलं जातं ब्लड प्रेशर मेजर करायला. जसं डायबिटीजमध्ये ग्लुकोमीटर यूज केलं जातं आपलं आपली शुगर काउंट करायला, तसंच ब्लड प्रेशर काउंट करण्यासाठी आपण स्पिग्मोमॅनोमीटर हे यूज करतो. तर आपण बघूया, हे एक मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे. हे डिजिटल स्पिग्मोमॅनोमीटर आहे. इथे बघा रेंजेस दाखवलेले आहे सिस्टॉलिक ब्लड प्रेशरच्या, परत डायस्टॉलिकच्या, परत आपलं पल्स. तर इथं किती दाखवलेलं आहे रेंज, तर सिस्टॉलिक ब्लड प्रेशरची रेंज किती दाखवली इथे 120 आणि डायस्टॉलिकची 80 आणि पल्स पण दाखवलेले आपले, पल्स किती आहे 70. तर हे डिजिटल आहे. ते मर्क्युरी स्पिग्मोमॅनोमीटर ते पण असतं, पण हे इझी टू कॅरी आहे आणि आपण इझिली याच्यानुसार आपण ब्लड प्रेशर हे आपण मेजर करू शकतो. तर ह्यानंतर आपण बघणार आहे हायपरटेन्शन आपण डिस्कस करणार आहे. हा एक मेन पॉईंट आहे ब्लड प्रेशरचा, हायपरटेन्शन. तर हायपरटेन्शन म्हणजे काय, तर आपण ते बघणार आहे. हायपरटेन्शनला आपण हाय ब्लड प्रेशरसुद्धा म्हणतो. तर हायपरटेन्शनची डेफिनेशन काय येईल, व्हेन द प्रेशर इज युअर ब्लड व्हेसल इज टू हाय. जेव्हा आपला ब्लडचा प्रेशर हा खूप हाय असतो आपल्या हार्टला, म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन हे खूप हाय असतं, आपल्या ब्लडचं आपलं खूप हाय असतं, अर्टरीज खूप जोरात कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्स होत असतात, तेव्हा आपण त्याला हाय ब्लड प्रेशर म्हणजेच आपलं हायपरटेन्शन असं म्हणतो. तर हायपरटेन्शनमध्ये आपल्या ब्लड प्रेशरची रेंज कितीपर्यंत असते, तर 140/90 MM/Hg ही आपली हाय ब्लड प्रेशरची रेंज असते. तर आपण रिस्क बघू, म्हणजे कोणाकोणाला जास्त करून चान्सेस असतं हायपरटेन्शनचे किंवा त्यांचं ब्लड प्रेशर हे वाढू शकतं.
तर जे ओल्डर एज म्हणजे जे आपले वयस्कर लोक असतात त्यांना जास्त चान्सेस असतात हाय ब्लड प्रेशरचे, त्यांचं ब्लड प्रेशर हे लवकर वाढतं. तसंच जेनेटिक्स म्हणजे ते इनहेरिटेड पण असतं. जर का आपल्या पॅरेंट्सला असेल तर आपल्याला सुद्धा हायपरटेन्शन असू शकतं, आपलं ब्लड प्रेशर हे वाढू शकतं. तसंच ओव्हरवेट, ज्यांचं ओव्हरवेट आहे त्यांनासुद्धा चान्सेस असतात ब्लड प्रेशर होण्याचे. तसंच आपण डाएट हे हेल्दी डाएट घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये आपण लो सॉल्ट डाएट घेतलं पाहिजे, म्हणजे हाय नसलं पाहिजे, मिनिमम असलं पाहिजे आपल्या जेवणामध्ये सॉल्टचं प्रमाण. तसंच ड्रिंकिंग अल्कोहोल, जे लोक जास्त टू मच अल्कोहोल घेतात त्यांनासुद्धा चान्सेस असतात आपले हायपरटेन्शन होण्याचे. तर आपण हे ड्रिंकिंगसुद्धा अवॉइड केलं पाहिजे टू अवॉइड द हायपरटेन्शन. तर आपण त्याचे काही सिम्पटम्स बघणार आहे हायपरटेन्शनचे, ते बघूया. तर सिम्पटम्स काय येतील हायपरटेन्शनचे आपण ते बघणार आहे. तर सिम्पटम्स काय, सेवर हेडॅक, ज्यांना हायपरटेन्शन असतं त्यांना जास्त डोकेदुखी असते, सेवर हेडॅक होतं, परत चेस्ट पेन होतं, परत डिफिकल्टी इन ब्रीथिंग, कधी त्यांना डिफिकल्टी होते ब्रीथ करण्यासाठी, परत नॉशिया होतं. नॉशिया म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, फिलिंग लाईक ओमिटिंग नॉट ओमिटिंग, म्हणजे आपल्याला फक्त फिलिंग होतं ओमिटिंगसारखं पण आपल्याला ओमिटिंग नाही होत. तसंच पुढे काय आपलं पुढचा सिम्पटम्स काय आपला, तो म्हणजे ओमिटिंग हा आपला पुढचा सिम्पटम्स आहे. नंतरून एन्झायटी, आपल्याला प्रत्येक गोष्टीची एन्झायटी असते, एन्झायटी होते, हे एक सिम्पटम आहे आपलं हायपरटेन्शनचं. तसेच ॲबनॉर्मल हार्ट रिदम, आपले हार्टचे रिदम हे ॲबनॉर्मल होऊन जातात, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन आपल्या हार्टचं हे वाढतं, त्यालाच आपण ॲबनॉर्मल हार्ट रिदम असं म्हणतो. तसंच हायपरटेन्शनमध्ये जेव्हा आपलं ब्लड प्रेशर हे वाढतं, हायपरटेन्शन होतं, तेव्हा ते आपल्या ब्लडचा व्हॉल्यूमसुद्धा वाढतो आणि ते आपल्या हार्टला ते डॅमेज करतात हायपरटेन्शनमध्ये. परत आपलं कन्फ्युजन होतं कधी म्हणजेच आपलं नॉशिया ओमिटिंगसारखं फिलिंग असले तर कन्फ्युजन हे होतच असतं. तसंच कन्फ्युजन पण होतं आपल्याला हायपरटेन्शनमध्ये. तसंच आपण ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे हायपरटेन्शनला ट्रीट करण्यासाठी, म्हणजे आपण तसं मेडिसिन्स वगैरे आपण ते घेतोच, पण आपण एक म्हणजे डेली रुटीन आपलं काय असलं पाहिजे तर ते बघणार आहे आपण. फर्स्टली काय तर आपण इटिंग अ हेल्दी अँड लो सॉल्ट डाएट, तेच आपण इटिंग अ हेल्दी, आपण हेल्दी फूड खायचं आहे. परत लो सॉल्ट डाएट म्हणजे सॉल्टचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे. परत तसेच ज्या पेशंटचं लुझिंग वेट म्हणजे जे ओव्हरवेट पेशंट आहे त्यांनीसुद्धा त्यांचं वेट हे लूज केलं पाहिजे. परत सीट आपण एकाच जागेवर बसलं नाही पाहिजे, आपण एक्झरसाईज केली त्यामुळे सुद्धा आपलं वजन हे कंट्रोलमध्ये असतं. तसंच क्विटिंग टोबॅको, जे व्यक्ती जास्त करून टोबॅकोचं सेवन करतात त्यांनासुद्धा हायपरटेन्शन होण्याची शक्यता असते. तर मेडिसिन्समध्ये आपण काय प्रिफर करू शकतो किंवा आपल्याला डॉक्टर काय मेडिसिन्स आपल्याला प्रिस्क्राईब करतील तर त्याचं आपण एक बघूया. तर AC इनिबिटरमध्ये त्याचं एक्झाम्पल काय येईल तर एनलाप्रिल, लिसिनोप्रिल हे त्याचे एक्झाम्पल आहे. आपण AC इनिबिटर हे देतात आपल्याला हायपरटेन्शनमध्ये. तर अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर ब्लॉकर, याचं एक्झाम्पल काय येईल तर याचं एक्झाम्पल येईल की लोसार्टन आणि टेल्मिसार्टन, हे एक्झाम्पल आहे अँजिओटेन्सिन 2 रिसेप्टर ब्लॉकरचे. तसंच काय आपलं थर्ड काय येईल, थर्ड आपण कोणतं मेडिसिन घेतलं पाहिजे तर कॅल्शियम चॅनल ब्लॉकरमध्ये काय येईल तर ॲम्लोडिपिन, फेलोडिपिन हे एक्झाम्पल आहे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे. तसंच आपण डायुरेटिक्स घेतलं पाहिजे, तर डायुरेटिक्समध्ये काय एक्झाम्पल येतील तर हायड्रोक्लोरथायझाईड आणि क्लोरोथॅलिडोन हे आपण एक्झाम्पल येतं डायुरेटिक्समध्ये. तर आपण हे ड्रग्स का घेतले पाहिजे, हे मेडिसिन का घेतले पाहिजे हायपरटेन्शनमध्ये, तर आपण हे ड्रग्स हे आपण हायपरटेन्शनची ही मेडिसिनल ट्रीटमेंट आहे,
आपण त्यामुळे घेतलं पाहिजे. तर हे ड्रग्स घेतल्याने आपल्या बॉडीवर काय परिणाम होतील, ते आपल्या हार्टला डॅमेज होण्यापासून वाचवतील, परत आपल्या ब्लड व्हेसलला रिलॅक्स करतील हे ड्रग्स. त्यामुळं आपण हे ड्रग्स डॉक्टर आपल्याला प्रिस्क्राईब करतात. तसंच आपण काय प्रिव्हेन्शन पण केलं पाहिजे ह्या हायपरटेन्शनला ट्रीट करण्यासाठी. तर आपण काय प्रिव्हेन्शन केलं पाहिजे तर ते आपण बघूया. फर्स्टली आपण काय प्रिव्हेंट केलं पाहिजे, ईटिंग अ मोर व्हेजिटेबल अँड फ्रूट्स. आपण हेल्दी फूड आपण घेतलं पाहिजे, हेल्दी फूड आपण प्रिफर केलं पाहिजे. त्यामुळे आपण त्याला प्रिव्हेंट करू शकू. तसेच एक्झरसाइज केली पाहिजे. तर एक्झरसाइजमध्ये काय केलं पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे, रनिंग केलं पाहिजे, स्विमिंग, डान्सिंग. तसंच थर्ड काय आपलं, लूज अ वेट इफ यू आर ओव्हरवेट असेल तर आपण आपलं वेट हे लूज केलं पाहिजे. फोर्थ काय, टेकिंग अ मेडिसिन ॲज अ प्रिस्क्राईब बाय युअर डॉक्टर. तर तसेच आपण मेडिसिन घेतलं पाहिजे, आपल्या डॉक्टर जे आपल्याला प्रिस्क्राईब करतील ते. तसेच जे पेशंट असतात ज्यांना हार्टचा किंवा त्यांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतात, त्यांनी जास्त केअर घेतली पाहिजे स्वतःची. थँक्यू.